तर मागच्या वेळेस आपण भगवंताचा कोणता अध्याय पाहिला? कर्म योग पाहिला होता. आज भगवंत आपल्याला काय देणार आहे? दिव्य ज्ञान देणार आहे. याचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. म्हणजे जे तुम्ही कर्म करणार आहे तर कर्माची जी गती असते त्याचं वर्णन मागच्या अध्यायामध्ये भगवंत करतायत. तर त्या कर्माला कशा दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि त्या कर्माचे रिॲक्शन्स काय असतात खाना त्या प्रभूजीला दे. कर्माची काय गती असते त्याचं वर्णन भगवंत मागच्या अध्यायात देतात. तर आपले कर्म किती रिफाइंडनेस असले पाहिजे, ज्या कर्माचे रिॲक्शन्स आपल्याला कसे भेटतात, म्हणजे चांगले असो. तर 3 प्रकारच्या कर्माचं वर्णन मागच्या अध्यायामध्ये केले. एक म्हणजे कर्म, त्याच्या विकर्म आणि अकर्म. कर्म कोणते? जे शास्त्राला धरून केलेले कार्य त्याला कर्म म्हणतात. विकर्म म्हणजे शास्त्राच्या विरोधात केले असतात. ह्या दोन्हीचे रिॲक्शन्स येतात. चांगले केलं तर पुण्य भेटते आणि वाईट केलं तर पाप भेटते. त्याच्या पलीकडे भगवंत अकर्म सांगतात की जे कोणते रिॲक्शन्स येत नाही. आणि मग ते अकर्म किती बेनिफिट असतात, किती फायदेचे असतात, मग भगवंत श्लोकांमध्ये ते ज्ञान देतात. आणि मग त्याच्यामध्ये देवदेवताचं डेमिगॉड वर्शिपचं पण ते वर्णन करतात. आज दिव्य ज्ञान हे जो 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास, याच्यामध्ये ह्या श्लोकाचे 1 ते 42 श्लोक टोटल ह्या अध्यायामध्ये. किती? 42 अध्याय. 42 अध्यायामध्ये पहिले 1 ते 4 श्लोकामध्ये भगवंत हे ज्ञान कुठून भेटलंय, कसं भेटलंय, त्याचं मूळ काय आहे आणि याच्या पहिले कोणाला दिलं त्याची सिक्वेन्स सांगतात. दिव्य परंपरेचे ज्ञान सांगतात 1 ते 4 श्लोकांमध्ये. पुढे 5 ते 10 श्लोकांमध्ये भगवंताच्या अवताराचा कारण काय आणि त्याचा स्वभाव आणि दिव्यताचं वर्णन करतात. 11 ते 15 श्लोकांमध्ये भगवंत सृष्टीचे कसे करता येतं आणि हे जग कसं निर्माण झालंय त्याचं वर्णन करतात. पुढे 16 ते 24 पर्यंत ज्ञानाचा स्तर, ज्ञानाला जर समजायचं असेल तर ज्ञानाचा आणि कर्माचा स्तर कसा असला पाहिजे. तर कर्माला समजायचं असेल तर बाहेरच्या क्रियांना बघता ज्ञानाच्या मार्गातून बघितलं पाहिजे कर्माला, त्याचं वर्णन करतात. 25 ते 23 श्लोकांमध्ये यज्ञाद्वारे ज्ञान कशी प्राप्ती होते, ती तुम्ही यज्ञ करता. तर मागच्या श्लोकांमध्ये भगवंताने यज्ञासंतो शोध मुचंते सर्व कुलविषय भुजंते अगम पापा ये पचंते आत्मकरम. यज्ञाची काय अवस्था होते? यज्ञात भवती पर्जन्य पर्जन्य भवती अन्नोद्भवा. आणि ही सिक्वेन्स सांगितलेली वेदांमध्ये, ते सांगितलं. त्याच्यानंतर 34 ते 42 श्लोकांमध्ये ज्ञानप्राप्ती, त्याची पद्धती आणि त्याचे परिणाम आणि महिमाचं वर्णन भगवंत अर्जुनाला सांगतात. आता मागच्या 2 अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला जे प्रश्न विचारले त्याचं विस्तृत डीपमध्ये जात हे ज्ञान देत आहेत. तर आता दिव्य ज्ञान म्हणजे काय, ह्या अध्यायाचं जर वर्णन बघितलं तर हे नॉलेज आहे ना, कधी याचं पतन होत नाही. हे शाश्वत इटर्नल नॉलेज आहे. जसं आपल्या कॉलेजेसमध्ये डार्विन थेरी असते, वेगवेगळ्या थेरीज दरवर्षी होतात आणि मग त्या थेरीला नवीन वैज्ञानिक काय करतात, ह्या थेरी सोडून नवीन थेरी एस्टॅब्लिश करत असतात. मला आठवतं शाळेचा सिलेबस पाहिला जर गेला तर 1900, आता मी 90च्या बॅचमध्ये होतो, तर त्याच्यामध्ये शाळेचे सिलेबस बदलले आणि नवीन सिलेबस असतात. पण भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे महाभारतामध्ये, विशेष करून भीष्म पर्वामध्ये, ते 5000 वर्षापूर्वी होतं. आता वर्तमान काळात आणि भविष्यामध्ये राहणार आहे. या ज्ञानामध्ये काही चेंजेस होत नाही. टीकाकार वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याला एक्सप्लेन करतात आणि ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करतात. पण ओरिजिनल जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये काही कमी जास्त, ते दिव्यता आहे. हे दिव्य का ज्ञान आहे, याला का बरं दिव्यता नाव दिलेलं, की ह्या ज्ञानाद्वारे तुम्ही दिव्य धामामध्ये वैकुंठ लोकांची प्राप्ती करू शकता. आणि जे मटेरियलिस्टिक नॉलेज आहे, भौतिक नॉलेज आहे, ते भौतिक जगामध्ये तुम्हाला उदारनिर्वाह चालवण्यासाठी किंवा भौतिक जगाच्या गोष्टी करण्यासाठी ते ज्ञान दिलं जातं. तर ह्या दोन्ही नॉलेजमध्ये भगवंत दिव्य ज्ञान प्रदान करतात, की ह्या ज्ञान जर कोणी समजलं तर ह्या भौतिक जगाचं दुसरं भौतिक नॉलेज घेण्याची गरज नाही. म्हणून आता 1 ते 4 श्लोकांमध्ये भगवंत देतात. तर पहिल्या श्लोकांमध्ये 1 ते 2 श्लोकांमध्ये हे ज्ञान कोणाला दिलं आणि त्याचं देण्याचं कारण काय ते सांगतात. आता इथे श्री भगवान वाच, गीता बाजूला, इमं विवसिता योगम प्रोक्तावहं यय्यमं इव स्वामन्वे प्राह मनो इक्ष्वरत ब्रहीत. श्री भगवान म्हणाले, मी या अवयवी विद्याचा उपदेश सूर्यदेवाला
म्हणजे विवासवानला केला. विवासवानं तो उपदेश मानव जातीचा जनक म्हणून मनूला केला आणि तो मनूने इक्ष्वाकूला केला. ह्या श्लोकांमध्ये राज ऋषीची परंपरा सांगतात. आता हे ज्ञान दिल्यानंतर अर्जुनाच्या मनात प्रश्न पडला. काय प्रश्न पडला? की बाबा त्या टायमाला दिलं, मग आता तुम्ही डबल मला नॉलेज का देतात? हा प्रश्न अर्जुनाच्या मनात पडला. तर भगवंत काय म्हणतात, ते ज्ञान मी सूर्यदेवाला दिलं होतं, पण ते सूर्यदेवानं मनूला दिलं, पण ती परंपरा खंडित झाली. आणि मग कशी दिली? एवं परंपरा प्राप्तम इदम राजर्ष विदुः सकालेन महता योग नष्ट परम तप. तर इथं भगवंत अर्जुनाला काय सांगतात? एवं परंपरा प्राप्तम. हे नॉलेज काय होतं? परंपरेद्वारे आलं होतं. आणि इदम राजऋषो विदु, मी हे कोणाला दिलं होतं? राजाला दिलं होतं. कोण राजा? सूर्यदेवाला. आता मग आता ही परंपरा कुठून होती? तर सूर्यदेवाला दिल्यानंतर इक्ष्वाकूला दिला आणि त्याच्यानंतर ती परंपरा काय झाली? सहकालेन महता, काळानुसार ती काय झाली? नष्ट झालेली. आणि मग दिल्यानंतर योग नष्ट परंत, हे ज्ञान काय झालं? लुप्त झालं. म्हणून अर्जुना, मी तुला काय करतो? हे परंपरेद्वारे आलेलं ज्ञान आता मी तुला प्रदान करतो. मग आता दिल्यानंतर आता भगवान कृष्ण जेव्हा अर्जुनाला ज्ञान देतात, मग हे ज्ञान आपल्यापर्यंत कसं काय आलं? आता हा प्रश्न पडला ना. भगवंतांनी दिलं बाबा, अर्जुनाला दिलं, पण अर्जुनापासून नॉलेज आपल्याकडे कसं काय आलं? तर गीतेचा पहिला अध्याय, त्याच्या पहिल्या पेज उघडा. त्याच्या बाजूला परंपरा दिलेली, प्रभुपादांचा फोटो आहे, पान नंबर 30. हा काढलं. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? एवं परंपरा प्राप्तम विद राजसो विदुः, म्हणजे भगवद्गीत केलेली. मग ती परंपरा भगवंतांना ते नॉलेज कसं आलं? पान नंबर 30. ते श्रीकृष्णानं कोणाला दिलं? ब्रह्माजीला. ब्रह्माजीने ते नारदाला दिलं, नारदाने ते व्यासाला दिलं, व्यासाने मध्वाला, मध्वाने पद्मनाभ, नरहरी, माधव, अदोक्षजी तीर्थ, जय तीर्थ, ज्ञान सिंधू, दयानिधी, विद्यानिधी, राजेंद्र, जय धर्म, पुरुषोत्तम, ब्रह्मतीर्थ, व्यासतीर्थ, लक्ष्मीपती, माधवेंद्रपुरी, ईश्वरपुरी, नित्यानंद प्रभू, अद्वैत आचार्य त्या परंपरेत, श्री चैतन्य महाप्रभू, आणि त्याच्यानंतर रूप गोस्वामी, स्वरूप सनातन गोस्वामी, त्यानंतर रघुनाथ जीव गोस्वामी, कृष्णदास कविराज गोस्वामी, नरोत्तम दास, ईशानचक्र ठाकूर, बलदेव विद्याभूषण, भक्तिनाथ ठाकूर, गौरकिशोर दास बाबाजी महाराज, भक्तिशन ठाकूर महाराज आणि हिज डिवाइन ग्रेस एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. आता इथे तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल की भगवद्गीतेमध्ये 5000 वर्षापूर्वी सांगितलं, मग एवढेच नावं का? हा प्रश्न जर डीपमध्ये तुम्ही समजला का, तर त्या टायमाला प्रमुख जे आचार्य होते, काही काळानंतर एक आचार्य येतात, आल्यानंतर ते नॉलेज देतात, आणि मग काही वर्ष, खूप वर्ष गेल्यानंतर ते नॉलेज कसं होतंय? प्राय लुप्त होत जात आहे. आणि लुप्त झाल्यानंतर पुन्हा मग भगवंत एखाद्या आचार्याला पाठवतात. मग आचार्य काय करतात? त्या ज्ञानाला लुप्त झाले, सुप्त झाले लोकांमध्ये, तर त्याला काय करतात? त्या काळानुसार, परिस्थितीनुसार काय करतात? त्या ज्ञानाला येतात, प्रचार करतात, आणि मग ते प्रचार केल्यानंतर सगळीकडे ते ज्ञान पसरलं की जातात. मग ते पुन्हा हळूहळू, जसं समुद्र, आपलं नदीचं पाणी कसं असतंय, एखाद्या तळ्यामध्ये पाणी असते, ते एकदा भरलं, पण त्याचं जसं जसं ते काय होते? प्रवाह कमी होऊन जाते. आता इथं भगवंताचं नॉलेज कमी होत नाही, तर काळाच्या नुसार लोकांची जी बुद्धी, अल्पबुद्धी, त्या ज्ञानाला फॉलो करत नाही. आणि जेव्हा तुम्ही ते ज्ञान फॉलो नाही केलं, आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. पहिल्या आता काळामध्ये मराठी खूप बोलले जायचे, पण आता 20-25 वर्षानंतर आता आपल्या मुलांना मराठी मीडियममध्ये न टाकता आपण इंग्लिश म्हणतो. आणि आता रेशिओ असा झाला की झेडपीच्या शाळा बंद होत चाललेल्या आहे आणि इंग्लिश. पुढच्या 5-10 वर्षानंतर तुम्हाला काय करावं? तुमचे मुलं किंवा तुम्ही मराठी बोलणारे खूप किचित भेटतील आणि मराठी शाळा भेटणार नाही. म्हणजे काय झालं? 20-25 वर्षामध्ये भाषेनं कोणतं लादली गेली? इंग्लिश लादली गेली आणि मराठी लुप्त झाली. मग सरकारला किंवा एखाद्या नेत्याला वाटलं भविष्यामध्ये नाही की आपल्याला मराठी केली पाहिजे, लुप्त झालेले, मग त्या मराठीला काय करतो? स्टॅब्लिश करतो, आणि पुन्हा मग काय करते? ती भाषा चाललं. तेच उदाहरण आहे. संस्कृत होती पण त्या काळानुसार गेली. तर भगवंत काय करतात? ह्या नॉलेजला त्या टायमाला प्रमुख आचार्यांना पाठवतात. आता प्रभुपाद, ज्याचं प्रभुपादांच्या गुरु महाराजांनी लिहिलं होतं आचार्यांना,
बोलदेव विद्याभूषण 200 वर्षापूर्वी लिहून ठेवलं. पण त्याने पाहिलं की प्रभुपादाने पाहिलं की अरे हे ज्ञान लोकांपर्यंत पडले, म्हणून त्याने आपलं तात्पर्य दिलं आणि त्याने काय केलं, प्रभुपादाने जगभरात कृष्ण भक्तीचा प्रचार केला आणि लोकांना नॉलेज दिलं. आणि मग आता ही मुवमेंट कुठपर्यंत चालेल, प्रभुपाद म्हणतात 10,000 वर्षापर्यंत चालेल कलियुगाच्या, तोपर्यंत 10,000 वर्षानंतर माध्वाचार्य पण म्हणतात त्याच्यानंतर कोणतरी दुसरा आचार्य येईल आणि पुन्हा त्या काय करेल, नॉलेजला वरती आणि सर्वसामान्य देत. मग ती परंपरा नष्ट होते म्हणून हे सगळे आचार्यांचे नावं दिलेले आहेत. आणि आता त्या परंपरेतून आपल्याला ते ज्ञान आपल्यापर्यंत भेटते. कसं भेटतंय, पोस्टमॅन जसं आणून देतो, मनी ऑर्डरमध्ये पैसा टाकत नाही आणि काढून पण घेत नाही, जसं पाठवलं तसं तुम्हाला भेटतंय. त्याच प्रकारे नॉलेज काय करतं, भगवंतापासून जसं आलंय आपल्याकडे आपल्या भाषेमध्ये ते देतात. जसं ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली त्या टाइम प्राकृत भाषेमध्ये होते. लोक पारायणापुरतं ठेवतात, पण आता ती उतरण्यासाठी लोकांना कठीण जाते. गीता अलग कर नाम ज्ञानेश्वरी गीताच आहे, पण त्या काळानुसार त्या परिस्थितीनुसार ते आचार्य काय करतात, त्या ग्रंथाला देतात आणि तिथं लोकांची जी चेतना आहे ती विकसित करण्याचं काम करतात. लक्षात येतं ना तुमच्या. तर हे दिल्यानंतर मग ही परंपरा दिल्यानंतर भगवंत म्हणतात अर्जुना ती परंपरा नष्ट झालेली आहे आणि आता ती परंपरा नष्ट झाल्यानंतर मी तुला हे देतो. मग आता प्रश्न पडला असेल की भगवंताने राज ऋषी हा शब्द का वापरलाय, तर त्याचं मेन कारण काय आहे की सर्वसामान्याला जर ज्ञान दिलं तर त्याला कोणी फॉलो करत नाही, पण जेव्हा लीडरला जर फॉलो केलं तर लीडरला जर प्रिचिंग केली तर बाकी त्यांना जे फॉलो करणार आहे ते आपोआप त्याला फॉलो करू शकतात. जसं गौतम बुद्धाने राजा अशोकला प्रिचिंग केली आणि बुद्ध धर्माचा प्रचार झाला. म्हणून आदि शंकराचार्य असो हे मोठमोठे आचार्य काय करतात, जसं रामदास स्वामी, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना यांनी प्रचार केला. तर हे लोक राजाला जर प्रचार केला तर सर्वसामान्य त्यांना फॉलो करतात. म्हणून भगवंताने राजऋषी शब्द का वापरलाय, राजा असून ऋषीसारखं जीवन जगतात आणि जेव्हा यांना नॉलेज दिलं जाईल तर सर्वसामान्य लोक काय करतील, यांना फॉलो करतील. म्हणून ते नॉलेज दिलेले. आणि ते कोण, राजा कोण होते, सूर्यदेव होते, सूर्यानंतर मनु होते, स्वयंभू मनु परंपरा, पण ती नष्ट झाली. आता तू राजा आहेस आणि त्या टायमाला बिगेस्ट सेलिब्रिटी म्हणजे अर्जुन होता आणि म्हणून अर्जुनाला नॉलेज दिलं. तर लोक म्हणतात अरे, लोक कारण देतात भगवद्गीता वाचायचं वेळ आहे का, एकतर म्हाताऱ्या लोकांना वाचले पाहिजे, दुसरा टाइम कुठे, तिसरं तुम्ही जे कपडे घातले ना बिनकामाचे धंदे, तुम्हाला काही खायला प्यायला भेटत नाही म्हणून साधू झाले, तुमच्यासाठी गीता नाही. आपल्यासारख्या कलियुगातल्या नमुन्यांना तोडण्यासाठी भगवंताने अर्जुनाची निवड केली. पहिलं कारण, अर्जुन कोणा संन्यासी होता, ग्रस्त. किती बायका होत्या माहिती आहे, 4 बायका होत्या. आपल्याला एक सांभाळणं, पण अर्जुनाला 4. आणि मुलं किती होते, भरपूर होते, राजा. दुसरं म्हातारा होता अर्जुन, कोण होता, यंगेस्ट होता. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, साधूला तर नाही सांगितलं ना, कोणाला सांगितलं, ग्रस्ताला सांगितले ना. दुसरं कोणाला, यंगेस्ट लोकांना सांगितलं. तिसरी गोष्ट, वेळ कुठे कुठे सांगितलं, बॅटल फील्डमध्ये, म्हणजे रणभूमीवर ज्ञान सांगितलं. तिसरं कारण, आणि म्हणजे अशा पीक पिरियडमध्ये भगवंतांना नॉलेज सांगितलं. म्हणजे आपले तिन्ही कारण भगवंत कोण, म्हणजे वेळ न दिलेले, ग्रस्तासाठी दिलेले, दुसरं राजा दिलेले आणि वैरागी नव्हता, आणि सगळ्यात महत्वाचं म्हातारा लोकांसाठी नव्हतं. ते कोणाला दिलं, लोक म्हणतात ना अरे तुझं वय आहे का, म्हातारपणी करायचं असतं, काही डोक्यात पाणी झाले तुझ्या, वायभर, एक शब्द नाशिकला म्हणून वायभर, नाही, हे यंगेस्ट लोकांसाठी गीता आहे. म्हणून इथं भगवंताने हे दिलेले. आता इथे दिल्यानंतर भाषांतर बघा, याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजऋषीने त्या पद्धतीने जाणून घेतलं. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली. म्हणून हे विज्ञान आता यथार्थ रूपामध्ये लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. आता ही विज्ञान शब्द का वापरला आहे, ज्ञान देणं आणि त्याला प्रॅक्टिकली जीवनात फॉलो करणं, त्याला विज्ञान म्हणतात. म्हणजे गुलाबजामची रेसिपी सांगणं हे काय झालं, ज्ञान झालं, आणि त्याला प्रॅक्टिकली बनवून खाणं म्हणजे त्याला काय म्हणतात, विज्ञान झालं. तसंच भगवंत म्हणतात ज्ञान घेतात लोक, फॉलो करत नाही. मग दिल्यानंतर आता याच्यामध्ये प्रश्न केला की भगवंताने अर्जुनाला का निवडलं. तर पहिलं कारण म्हणतात की भगवंत म्हणतात की भगवंताशी असणाऱ्या संबंधाचे अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त आहेस. पहिली कॅटेगरी देतात, म्हणजे नॉलेज समजायचं असेल तर तुमच्यामध्ये एक गुण पाहिजे. पहिलं भक्त, दुसरा मित्र आहेस, म्हणून मी तुला ह्या विज्ञानाचं दिव्य रहस्य सांगू शकतो.
म्हणजे गीता समजायचं असेल तुम्हाला भगवंताचा मित्र आणि भक्त व्हावा लागेल, तेव्हाच तुम्ही मटेरिस्टिक कोणत्या पोझिशनला आहेत भगवद्गीतेचं नॉलेज अजिबात समजू शकत नाही. मोठमोठे विद्वान पंडित आता आमच्याकडे IIT MTech BTech आहेत, ते येतात प्रभूजी गीते आम्हाला गीते काहीच समजत नाही. तुम्हाला हंबल व्हावं लागेल, नम्र व्हावं लागेल, तेव्हाच तुम्ही गीताचं नॉलेज समजू शकता. म्हणून भगवंतांनी इथे काय सांगितलेलं आहे की भक्तोस मी सखा चेती रहस्य हिदू उत्तम. आता मी भक्तांजवळ आणि सखा असल्यामुळे तुला ज्ञान सांग. तर ही कॅटेगरी दिली. मग आता गेल्यानंतर अर्जुन इथं प्रश्न विचारतो. काय चौथ्या माना प्रश्न विचारतो की अर्जुन म्हणाला सूर्यदेवा युवास्वना जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसं काय जाणावे. त्या अर्जुनाच्या मनात डाऊट आला की भगवंता तुमच्या पहिले सूर्यदेव कितीतरी वर्षापूर्वी लाखो वर्षापूर्वी होऊन गेलेले मला कसं काय समजायचं की तुम्हाला हे तुम्ही त्याला नॉलेज दिलेले. मग भगवंत इथं काय करतात सांगतात की भगवंत अर्जुनाच्या मनातलं सांगतात, अरे तुझे कितीतरी जन्म झालेत, पण माझ्या जन्म जरी झाला या जन्मात मला सगळ्या जन्माचं आठवत राहते, ती तुझ्यामध्ये राहत नाही. आणि न दिल्यानंतर मग भगवंत काय करतात, आता भगवंताच्या अवतारणाचं कारण सांगतात श्लोक नंबर 5 मध्ये. आता 5 ते 10 श्लोकामध्ये भगवंताच्या दिव्य स्वभावाचं वर्णन केलेले. श्लोक नंबर 5 ते 10. तर इथे श्री भगवान वाच बहुमे वेततानी जन्मानि तव अर्जुन ताम्य वेद सर्वाणी न तो वेथम परम तप. श्री भगवान म्हणाले माझे आणि तुझे अनेक जन्म होऊन गेलेत, हे मी सर्व जन्म आठवू शकतो, तू आठवू शकत नाही. मग केल्यानंतर भगवंत आणखी स्वभाव सांगतात. काय सांगा, अजोपी सन्नय आत्मा भूत आम्ही ईश्वरोपी सन प्रकृती स्वामी धिष्ठाय संभामी आत्ममायया. भगवंत म्हणतात हे अर्जुना, मी जरी अजन्म असून माझ्या दिव्य शरीराचा कधी नाश होत नाही. लोक म्हणतात ना कृष्णाचा पण मूर्ती झाला, भगवंत ते काय म्हणतात, माझ्या शरीराचा नाश होत नाही. मी जरी सर्व प्राणी मात्राचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगामध्ये मी माझ्या मूळ दिव्य स्वरूपात काय होतो. मग अर्जुन प्रश्न विचारतात, अवतरण घेण्याचं कारण काय तुमचं. तर श्लोक नंबर मध्ये आता अर्जुनाच्या मनात प्रश्न विचारला, का बरं घेतात, काय कारण काय तुम्हाला जन्म घेण्याचं कारण, बुवा तुम्ही एवढे जन्म घेतात काय कारण. तर श्लोक 7 नंबर मध्ये भगवंत अवतरण घेण्याचा वेळ सांगतात. म्हणजे भगवंत कधी येतात. तुम्ही म्हणतात ना कलियुगामध्ये भगवंत का दिसत नाहीत, काय कारण, एवढं पाप वाढलंय, एवढा अत्याचार होतोय, एवढा दुराचार होतोय. तर भगवंत इथे सांगतात, काय सांगतात, यदा यदा हि धर्मस्य गलनी भवति भारता अबुद्धानपधर्मस्य तदात्म सृजाहम. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, काय होतो, ऱ्हास होतो आणि अधर्माचं वर्चस्व होतं, तेव्हा हे भारता मी स्वतः अवतरणी होतो. म्हणजे भगवंत काय होतात, जेव्हा धर्माची ग्लानी झाली आणि अधर्म वाढला तेव्हा मी काय करतो, अवतार घेतो. तर ह्या श्लोकावर एकदा शिक्षाष्टकपूर्णे नाशिक रोडला एक प्रवचन दिलं होतं. ते एका माताजीनं प्रश्न विचारला होता. मला तो प्रश्न अजून बी 2008 मध्ये प्रश्न विचारला होता की त्याने प्रश्न विचारला की धर्म तर भगवंताजवळ नेतोय, मग इथं अधर्म कस काय वाढतो, त्याचं दूषित कस काय होतो, भगवंताला धर्म स्थापन करायला येण्याची काय, भगवंतानं धर्म स्थापन केलाय पण तो दूषित होण्याचं कारण काय, ते तर शुद्ध राहायला पाहिजे. ते शिक्षाष्टकपूर्ण एक सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले पाऊस पडतो ना, अतिशय स्वच्छ असतो, सुंदर असतो, त्याच्या धारा येतात, पण जेव्हा तो जमिनीच्या संपर्कात आल्यानंतर काय होतो, दूषित होतो ना. तसंच धर्म हा भगवंतापासून येतो, पण भौतिक जगामध्ये जे अधार्मिक लोक आहेत ना, त्या धर्माला काय करतात, दूषित करतात.
आणि मग धर्माच्या नावानं काय करतात, बंबावडर माजवतात, अंबरडर करतात. आपल्याकडे 90% लोक धर्म कमी अधर्मच करतात. आता नवरात्र घ्या, गणपती घ्या, सगळे सण घ्या, धर्माचं जिथं भगवंत आहे तिथं धर्म आहे आणि जिथं भगवंत नाही तिथं अधर्म आहे. लोक सगळे इंद्रियतृप्ती करतात भगवंताचं स्मरण करून. धर्म पालन कर म्हणजे भगवंताचे तत्व फॉलो करणं, याला धर्म मानतात. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ब्राह्मण, मराठा, कोळी, माळी, चांभार, पाटील नाही नाही नाही, हे धर्म बॉडीली. धर्म म्हणजे तुमची चेतना ती ईश्वराकडे जाते, त्याला धर्म म्हणतात. म्हणून भगवंत म्हणतात, जसं पाणी असतं ना, स्वच्छ असतं, पण त्याच्यामध्ये एखादी म्हैस शिरली तर गडोळ करते, पण त्या पाण्याला स्थिर झाल्यानंतर काय होतंय, स्वच्छ होतंय. तसं धर्म शुद्ध असतो, पण अधार्मिक म्हशी शिरतात आतमध्ये. जसे म्हैस आतमध्ये शिरल्यानंतर काय होते, दूषित होते. तसं धर्म स्वच्छ असतो, पण अधार्मिक नामाच्या म्हशी शिरतात जेव्हा काळ्या आणि दूषित करतात, तर त्याला स्थिर करण्यासाठी भगवंत काय करतात, येतात आणि त्याला स्थिर होऊन देतात धर्म. याला म्हणतात, हे धर्माचं अवतरणाचं कारण आहे. एवढं मी डीप कधी चाललोय कारण भविष्यामध्ये तुम्हाला हे श्लोक आले. मग आता इथं प्रश्न मिळतात की भगवान कृष्णाच्या धर्माचा, आपल्या कृष्णाच्या अवताराचा उद्देश काय. श्लोक नंबर 8 मध्ये परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभावामि युगे युगे. इथं भगवंताच्या अवतरणाचं पहिलं कारण काय सांगितलं, पहिल्या श्लोकांमध्ये समवेळ सांगितलेला आहे. एकतर अधर्माचं नाश करण्या, धर्माची स्थापना. इथे येण्याचा उद्देश काय, परित्राणाय साधूना, साधूचं रक्षण करण्यासाठी. विनाशायचं म्हणजे जे वाईट लोक आहे त्याचं दमन करण्यासाठी. आणि तिसरी गोष्ट काय, धर्म संस्थापनार्थाय, मी धर्माची स्थापना करतो. आणि कधी येतो, एकदाच येतो का, संभावामि युगे युगे. आता इथे एक प्रश्न पडलेला आहे. आचार्य डीप मध्ये गेल्यानंतर भगवंत धर्माची स्थापना करा येतात आणि शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वं सर्व पापेभ्यो मोक्षामि मा शुचे. एकीकडे धर्माची स्थापना करा येतात आणि अर्जुनाला म्हणतात सगळं सोडून देईन मला ये. मी याला कसं समजायचं. तुम्ही जर गीताचा डीप अभ्यास केला, बाउन्स होत नाही ना तुमच्या, नाही ना. ह्या अध्यायामध्ये धर्माची स्थापना करा येतात आणि 18व्या अध्यायामध्ये काय म्हणतात, सगळं सोडून मला ये. तर ह्या श्लोकांमध्ये आचार्य म्हणतात की जे माझ्यापासून विमुख झालेले लोक आहेत त्यांना मुख करण्यासाठी, माझ्याकडे परिवर्तित करण्यासाठी मी तत्व स्थापन करा येतो. ही धर्मस्थापना म्हणजे माझ्याकडे यावा असे तत्व मी देतो. आणि शेवटच्या श्लोकामध्ये जे तथाकथित स्त्री आहे, पुरुष आहे, काळा आहे, गोरा आहे, ज्ञानी आहे, ह्या जातीचा आहे, ह्या पंथाचा आहे, ह्या वर्णाचा आहे, गुणाचा आहे, ह्या स्वभावाचा आहे, जे सोकाळ तू धर्म धारण केलेले आहेत, जे शरीर स्तरावरले आहेत, भौतिक जगातले धर्म आहेत, ते सगळे सोड आणि मला ये. मी तुला सर्व काय करतो, पापातून मुक्त करतो. म्हणजे इथे काय करतात, भगवंत तत्व स्थापन करा येतात आणि शेवटच्या श्लोकांमध्ये भगवंत काय करतात, जे सोकाळ तू धर्म पालन केलेस ना ते सगळे सोडा मला ये. म्हणून इथं हे सांगितलं. गीतेचा 18वा अध्याय श्लोक नंबर 66 मध्ये ते वर्णन केलेले. जरा डीप मध्ये चालेल का, वरच्या वर घ्यायचं आपण, नको. अच्छा, मग आता इथं मुख्य अवतारणाचं कारण काय दिलेलं, दोन गोष्टी दिलेल्या आहेत. एक तर दंड देण्यासाठी असुरांना आणि भक्तांच्या प्रती दया दाखवण्यासाठी हा श्लोकाचा उद्देश सांगितलेला आहे. आता इथे दिल्यानंतर भगवंत दिल्यानंतर आता भगवंताच्या श्लोक नंबर 9 आणि 10 मध्ये भगवंताच्या ह्या लीला ज्या आहेत त्या कशा आहेत, परिणाम काय होतो. जर मी जाणलं बा भगवंत अवतार घेत आहेत, तर हे जाणल्यानंतर याचा फायदा काय होतो माझ्यासारख्या साधकांना. तर ह्या श्लोक नंबर 9 मध्ये एकतर पहिल्या श्लोक नंबर याच्यामध्ये 8 मध्ये काय सांगितलेले, श्लोक नंबर 9 मध्ये भगवंताच्या आधी भगवंताबद्दल वर्णन केलेले, म्हणजे भगवंताच्या स्वरूपाबद्दल सांगितलेले. आणि हा श्लोक सगळ्यात परिभाषित श्लोक म्हटलेला आणि फेमस श्लोक म्हटलाय. जन्म कर्म चे दिव्यम यो वेति तत्वता त्यक्ता देह पुनर्जन्मा नैति मामिते स्वार्जुना.
भगवंत आपल्याला सांगतात की अर्जुना, मागच्या जन्म झाले पण माझे जन्म कर्मले सुंदर आहेत बरं. काय जन्म कर्मचे दिव्य, माझे जन्म आणि कर्म कसे दिव्य आहेत. तुझे जन्म आणि कर्म कसे येतं, माझा जन्म पण पेनफुल आहे आईला आणि मुलाला पण. ते काय बाळ हसत हसत मम्मी पप्पा मी आलो नाही, तो बोंबलत येतो आणि आई पण लेबर पेन मध्ये असते. आणि भगवंत जन्म घेतल्यानंतर आई वडील पण खुश होतात आणि भगवंत पण आनंदाने बोलतात. हे भगवंताचे जन्म. आता आपले कर्म बघा बरं, आपल्या कर्मामुळे आपण वैतागलेले आणि आपल्या घरातले बी वैतागलेले. आता तुमच्याकडे कोणी वैतागलं नसेल, कर्म वैतागतात लोक घरात, पण भगवंताचे कर्म हजारो वर्षापासून लोक ऐकतात. त्यांच्या माखन चोरी असो, रानातून पळाले असो, युद्ध, लोक साधू संत ऐकून बोलून बोलून पैसा छापला ते भगवंताचे कर्म सांगू सांगू. पोट भरतात लोकांचे भगवंताच्या कर्मावर आणि आनंद होतो या जगात बी आणि भगवत धामात जात. म्हणून भगवंत काय म्हणतात, जन्म कर्माचे दिव्यम. आणि हे जाणलं तर काय येते तत्वता, तत्व तर जाणलं पाहिजे. कसं जाणलं पाहिजे, तत्वत. आता हे तत्व कुठं कळेल, कोण कळेल, तर गीतेचा 4था अध्याय श्लोक नंबर 34 काढा. 4था फटकन काढा, वेळ कमी आहे माझ्याकडे, फास्ट. 34. हा काय झालं, तद्विद्धी प्रणिपातेना. सापडलं का सगळ्याला श्लोक. हा, तद्विद्धी प्रणिपातेना परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ते ज्ञानिना ज्ञानिन तत्वदर्शिना. तिथे एक शब्द आला तत्वता, आला का. काय दिलेलं आहे, भगवंत म्हणले अर्जुना तुला हे ज्ञान समजायचं असेल तर तत्वदर्शीकडे जा आणि त्यांचे कोणते तत्व समज. कोणते समज, ज्याने गुरुकडे जा त्यांना परिप्रश्न विचार. प्रश्न कोणते विचारले पाहिजे, भगवंतात. ज्ञानीनं तत्वदर्शी, ते ज्ञान सांग तत्वदर्शी. आणि ते तत्व काय, गुरुकडून जेव्हा तू समजून घेशील तेव्हा मला जाण. आणि मग कोणते तत्व, तर ते तत्व तिथे जाणण्यासाठी त्यांचे कोण तत्व कोणते जाणायचे, तर जन्म कर्मचे दिव्यम हे जाणती तत्वता समजून घे. मग हे तत्व समजल्यानंतर काय होईल, त्यक्ता देह पुनर्जन्म. तो हे देह त्याग केल्यानंतर काय होईल, पुनर् नाही ते मग आम्ही तो अर्जुन, अर्जुना तू या भौतिक संसारात पुन्हा येणार नाही. म्हणजे हे तत्व तो कसं डीप मध्ये समज, वरचेवर आर्टिफिशियली सेंटिमेंटल समजू नकोस. आपल्याकडे 90% लोक अध्यात्म सेंटिमेंटल करतात. माताजी लोकांना तुम्हाला बरं, तुम्ही उपास का करता, घरात देवपूजा का करतात, फिलॉसॉफी अजिबात सांगता येणार नाही. माझ्या घरचे करतात, मी करते, माझ्या नंतर करावं, अजिबात नाही, फिलॉसॉफी नाही. म्हणून तत्वता समजलं पाहिजे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या गंतव्याकडे गेलं पाहिजे. आता याच्यावर डीप नाही जात. मग हे गेल्यानंतर श्लोक नंबर मध्ये भगवंत सांगतात. आणि मग गेल्यानंतर श्लोक नंबर इथं सांगतात की कृष्णाला जर जाणलं तुम्ही डीप मध्ये तर त्याच्या जीवनात याला म्हणतात प्रेम करण्यासाठी. आणि मग श्लोकामध्ये 9 मध्ये भगवंत सांगतात, काय सांगतात, त्या व्यक्तीच्या जीवनात काय फायदा होतो. वीतरागा भया क्रोधा मनमया माप आश्रिता बहो ज्ञान तपसा पूता मदभाव मागता. तर भगवंत सांगतात की अर्जुना जर माझे हे ज्ञान जाणलं तर पहिली गोष्ट काय होत आहे, आसक्ती भय क्रोध याच्यातून तो काय होतो पहिल्या लाईन मध्ये. दुसऱ्या मध्ये सांगितलंय मनमया माश्रित, तो माझी पूर्ण तन्मय होऊन माझ्यावर काय होतो, आश्रित होतो आणि माझी काय करतो, शरणागत घेतो. आणि तिसरी काय गोष्ट होती, बहुवा ज्ञान तपसा, तो भूतकाळातले भूतकाळातले जे काही अनेक जन्मातले माझ्याविषयी शुद्ध झालेले आहेत, म्हणजे याच्या पहिले कोणी केलेले, भरपूर लोकांना ते साधलेले. आणि मग पूता मद भावात हे जर ज्ञान जाणलं तो जीवनातलं काय होतंय, सर्व पाप नष्ट होत आहे आणि माझ्याविषयी शुद्ध प्रेमाची प्राप्ती होते. भगवंत म्हणतात माझे जर जन्मकर्म जाणले कोणी तर त्याच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी होतात. कोणत्या गोष्टी, एक म्हणजे आसक्ती भय क्रोध याच्यातून तो मुक्त झालेला असतो, पूर्ण मतपारायण झालेला असतो आणि माझा आश्रय धारण करतो. तिसरी गोष्ट, याच्या पहिले गत काळातील अनेक मनुष्याने माझ्याविषयी ज्ञान शुद्ध झालेले. म्हणजे अर्जुन काय म्हणतात, अर्जुन प्रश्न विचारतो भगवंताला की याच्या पहिले कोणी केलं का,
तर भगवंत गत काळात भरपूर केले. तू काय सांगितलंय, बहु ज्ञान तपारे, याच्या पहिले भरपूर लोकांनी प्राप्त केले, तूच काही एकटा करतो का काय? आणि मग केल्यानंतर काय होतंय ते म्हणतात, सर्वांना माझ्याविषयी दिव्य प्रेम प्राप्त होतं. ह्या श्लोकांमध्ये सांगितलं. म्हणून ह्या श्लोकांमध्ये भगवंताच्या लीलाचं आणि त्यांच्या जन्मकर्माचं वर्णन केल्यानंतर आणि प्रार्थना केल्यानंतर ते मनुष्य समर्पित होतो. ह्या श्लोकांमध्ये वर्णन केलं. आता श्लोक नंबर 11 ते 15 श्लोकांमध्ये भगवंत काय करतात, सगळ्या मार्गाचा आणि सृष्टीचा जी पराकाष्ठा आहे त्याचं वर्णन कर. तुझ्याकडे गीता नाही का? माताजीकडे बस, नाही तर शेजारी ती बाजूला करून बस बर. हा, तर भगवंत काय करतात इथे श्लोक नंबर 11 मध्ये आता एका भक्ताचा भाव सांगतात. ज्या भावनेनं जो व्यक्ती येईल त्यानुसार भगवंत त्याचे प्रदान करतात. आता श्लोक नंबर 11 ते 15 मध्ये सृष्टीकर्ता आणि स्वतःची सिच्युएशन सांगतात. आता श्लोक नंबर 11 मध्ये एक उपासकाचा भाव कसा असला पाहिजे त्या भावनेनुसार भगवंत त्याचे आदान प्रदान करतात. कसं करतात, ए यथा माम प्रपद्यते ताम ततस्व भजाम्यहम मम वर्तानि वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. इथे या श्लोकामध्ये ये यथा माम, ज्या प्रकारे ज्या भावनेनं माझ्याकडे लोक येतात, माझी शरण घेतात, ताम तत्व भजामी, त्यानुसार त्याला फळ प्रदान करतो. तुम्ही जर तुमच्या भौतिक इच्छा घेऊन जाता भगवंताकडे, तर भगवंत तुम्हाला तुमच्या भौतिक इच्छा देतील. म्हणजे भगवंत तुम्ही म्हणता प्रभूजी, बाहेरून तर भगवंताची मशीन कशी सिटी स्कॅन सारखी. हां, MRI माहिती ना, डीपमध्ये तुमच्या बॉडीमध्ये काय चालू आहे, फिजिकल एखादी गोष्ट एवढी जर सांगताय, तर भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा बघतो की हा काय काय विचार करतो दिवसभरात, कोणाकोणाला शिव्या घालतो, कोणाची निंदा करतो, हा काय चुका करतो आणि याच्या मनात भाव काय, आणि माझ्याबद्दल लोकांबद्दल ए टू झेड गोष्टी रेकॉर्ड होतात. तुम्हाला वाटत मी घरात कोणाबद्दल काय विचार केला तर कोणाला काय कळणार आहे? नाही, परमात्मा तो ए यथामाम प्रपदे, तू ज्या भावनेने येशील माझ्याकडे किंवा लोकांकडे त्यानुसार मी तुला काय करेन, फळ देईन. आणि मग गेल्यानंतर भगवंत म्हणतात की मम वर्ताने वर्तनते मनुष्या पार्थ सर्व. पण हे सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? जो मला समर्पित होतो तो सर्वश्रेष्ठ आहे. मग आता इथे ह्या श्लोकांमध्ये भगवंत अनुभूतीचं वर्णन करतात. जर तुम्ही निष्पक्ष किंवा निष्काम कर्मयोगानं जाता तर भगवंत निष्काम कर्मयोगाने तुम्हाला साधले जातील. पण तुम्ही सकाम कर्म मार्गाने जाता तर तुम्हाला सकाम कर्माचं फळ भेटेल. खाली तुमची चेतना आणि बुद्धी तुम्ही कोण्या भावनेने जातात. दुःखानं द्रौपदी जेव्हा कधी गेली, पहिल्यांदा गेली नाही, दुःखाच्या अवस्थेत भावना गेली भगवंत तिला रक्षण करण्यासाठी. गजेंद्र कशा भावनेने गेली की मला दुःखाच्या भावना, भगवंत गजेंद्राच्या भावनेने आले, त्या भावनेनं. त्याच्यानंतर ध्रुव महाराज ते कण्या भावनेने गेले की माझ्या आजोबापेक्षा मला मोठं राज आहे, भगवंतानं ते दिलं, त्यांची भावना जाणली. सनत कुमार कोण्या भावनेने गेले? त्यांना ज्ञान पाहिजे होतं तर त्या गेलेले. ज्या भावनेनं तुम्ही भगवंत, सुदामा गेले, पत्नीनं सांगितलं, भगवंताने त्यांना त्यांच्या भावनेनुसार त्यांना ते प्रदान केलं. आता तुम्ही म्हणता प्रभूजी आता उद्या मी सुदामासारखी भावना ठेवतो. नाही, सुदामाच्या मनात भावना काय होती माहिती आहे का? ह्या जगात सगळ्यात गरीब माणूस असेल तर मीच आहे, गरीब कोणीच नाही. आणि भगवंताने तेवढाच पाहिला की सुदामाच्या मनामध्ये इगो आलाय. कोण्या गोष्टीचा? गरिबीचा इगो येतो बरं. आणि मग भगवंताने त्या गरिबाचा इगो डिमॉलिश करण्यासाठी एवढं ऐश्वर्य देऊन टाकलंय, सगळं ऐश्वर्य देऊन टाकलं. आणि बली महाराजाला एवढा इगो झाला होता की माझ्यापेक्षा ऐश्वर्य जगात कोणच नाही. वामनदेवाला म्हटले अरे तू काय मागतोय, 3 पावलं, तर तुझी बुद्धी छोटी, तुझं शरीर छोटे, 3 पाऊल मागतोय. भगवंत म्हटले याचं मी धन काढून घेतो. म्हणजे भगवंत काय करतो, तुमची भावना बघता आणि तुमच्याशी तसा व्यवहार करतात. म्हणून भगवंताकडे जाताना बी केअरफुली, इच्छा आणि कर्म मागच्या वेळेस मी सांगितलं, ठीक आहे. ते म्हणून आज मी ना करून आलो प्रवचनाला. ठीक आहे, दिल्यानंतर आता 11 मध्ये इथे अनुभूतीचं सांगतात. आणि मग एक उदाहरण दिले, एक छान उदाहरण दिले. ज्याप्रमाणे एक सेवक आपल्या स्वामीकडे ज्या भावनेने जातो, स्वामी त्याला ते देतं. एक मित्र दुसऱ्या मित्राकडे जातो. एक पुत्र आपल्या वडिलांकडे गेल्यानंतर प्रेमी जेव्हा प्रेमिकाकडे जातो, ज्या भावनेने जातो, त्याचप्रमाणे भगवंत या भक्त या
एक स्वामी, मित्र, प्रेमी, पुत्र ह्या नात्यानं जर तर भगवंत तशाच ज्या प्रकारे आपण या भौतिक संसारामध्ये संबंध स्थापित करतो आणि समोरचा व्यक्ती त्या भावनेने आपल्याशी व्यवहार करतो, तर त्याच प्रकारे आपण स्वामी म्हणून गेले, मित्र म्हणून गेले, पुत्र म्हणून गेले, प्रेम म्हणून गेलं, तर त्या भावनेतून भगवंत जसे गेले. दुसरं गोपी कोण्या भावनेने गेल्या? प्रेमी भावनेने गेल्या, तर भगवंतांनी त्यांच्याशी रासलीला खेळली होती. तर हे आपल्या भावनेवर डिपेंडन्स आहे इथे या श्लोकांमध्ये सांगितलेले. मग आता इथे एक प्रश्न केलेला आहे की भक्ती मार्गामध्ये जे पूजा करतात मार्ग भक्ती मार्गाचं, तर त्यांना त्या गोष्टी देतात, पण काही लोक असतात की त्यांना विश्वास नसतो कृष्णात. मग अशा भौतिक लोकांसाठी सुद्धा भगवंत काय मग दुसऱ्याची पूजा केली पाहिजे का? तर काही गरज नाही, तर भगवंत देतात. तर आता श्लोक नंबर 12 भगवंत काय करतात? भौतिक इच्छासाठी वर्णन करतात. आता एखाद्यानं जर वाटलं विश्वास नसेल तर तो काय करतो? देवतांच्याकडे जातो. तर इथे श्लोक नंबर 12 जे भौतिकवादी लोक आहेत त्यांना सफळ पाहिजे तर कर्मयोगाची इच्छा आणि देवताची पूजा केलं तर त्यांना ते लवकर भेटते, जे कृष्णाकडे भेटत नाही. कांक्षता कर्मान सिद्धी यजंता इह देहता क्षिप्रम हि मानुष लोके सिद्धिर्भवती कर्मजा. मनुष्य या जगामध्ये सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्याने या जगात सकाम कर्मापासून त्वरित फळ प्राप्ती होते. ज्यांना फास्ट क्विकली पाहिजे असेल तर देवतांच्याकडे जातात. कृष्णाकडे गेल्यानंतर लवकर देत नाहीत. जसं तुम्ही तुमच्या वडिलाकडे गेले आणि पप्पा मला एक सिगरेट द्या ना, पप्पा काय करतील? चांगले असेल तर 2-4 लावतील. एखादा जसं मी एक सरदारजीकडे जॉबला होतो, बाप बेटे संध्याकाळी रोज प्यायला बसायचे, तर असे बी काही पप्पा. तसं तुम्ही भगवंताकडे जाताना भौतिक इच्छा मागता. जसं पानटपरीवाड्याकडे गेले आणि तुम्ही म्हटले काका मला सिगरेट द्या, तर पानटपरीवाला तुम्ही पेता नाही पेता त्याला काही घेणं नाही, त्याला पैशाशी मतलब, तो तुम्हाला सिगरेट. पण ती सिगरेट जेव्हा तुम्ही पप्पाला मागायला जाता, पप्पा एक कानफटीत असे मारतात. तसं देव देता म्हणजे पानटपरीवाले जे पाहिजे ते देतात. तू काय कर, माझं संकट चतुर्थी कर, घेऊन टाक. सोमवार कर, हे कर, गुरुवार कर, मंगळवार कर, बुधवार कर, ज्या गोष्टी पाहिजे त्या. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करतात? लिस्ट मागत राहतात, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. तुमचं देवावर प्रेम आहे का? आता मार्गशीर्ष महिन्याचं हे चालू आहे, लक्ष्मीवर प्रेम नाही. लक्ष्मीनं आमच्या घरात कसं टिकावं त्याच्यासाठी करतात. तर ते त्या देवतांची उपासना केल्यानंतर ते तुम्हाला भेटतात. पण कृष्ण तुमच्या भौतिक इच्छा पूर्ण करत नाहीत. करतात, पण कधी? जेव्हा त्यांना वाटलं याला दिलं पाहिजे. कारण की वस्तू दिल्यानंतर इथं तो चिटकून नको राहिला, माझ्याकडे आला पाहिजे, जे शाश्वत आनंदाची प्राप्ती करू शकेल. हे लई डीप नॉलेज आहे. खरं सांगतो, हा 4था अध्याय एवढा पॉवरफुल आहे. हे जर कोणी नॉलेज समजलं ना, त्याचे खटे लोक वाचत नाही, वाचलं तर कळत नाही. म्हणून देवता काय करतात? जे पाहिजे टपरी प्रमाणे उदाहरण दिलं बरं. तुम्ही म्हणा त्यात लगेच कोणत्या भावना दुखत प्रभूजी असं कसं काय म्हणून ते देतात. आणि बाप म्हणजे कृष्ण येतं, आपल्या मुलाला जे पाहिजे ते देतात, जे नसेल ते काढून पण घेतात. हे त्याच्या मागचं होतं. मग आता गेल्यानंतर इथे श्लोक नंबर भगवंताने काय केलं की अशा कॅटेगरी निर्माण केलेल्या आहेत. कशा कॅटेगरी आहेत? त्या कर्मानुसार लोकांच्या कॅटेगरी आहेत. चातुर्वर्णा मया सृष्ट्या गुणकर्मा विभागश. तर ह्या पहिली लाईन खूप महत्वाची आहे. भगवंताने काय केलं? चातुर्वर्ण्या मया सृष्ट्या. भगवंतानं 4 वर्णाची सृष्टी निर्माण केली. ती कशाने केलेली? जन्मानं नाही केलेली बरं. गुण कर्माने विभागशा. म्हणजे जसं ऋषभदेवांचे 100 पुत्र होते, 81 पुत्र ब्राह्मण झाले, 10 क्षत्रिय झाले आणि 9 संन्यासी झाले, 9 योगेंद्र झाले. म्हणजे जन्मात तसं एखादा ब्राह्मण कुळात जन्माला आला आणि मी म्हटला मी ब्राह्मण आहे, पण तू ब्राह्मणासारखे गुण अर्जित केलं तर तू ब्राह्मण आहेस. पण एखादा शूद्र कुळात जन्माला आलाय आणि तो ब्राह्मणासारखे गुण जर त्यांना अर्जित केले तर त्याला ब्राह्मण म्हटले जाते. आपल्याकडे काय झालंय? जन्मातच मी ब्राह्मण आहे, मी मराठा आहे, मी कोळी, मी हे ते नाही. तुमचे गुण आणि कर्मानुसार डिफाईन केलेले. एखादा माझे बाप डॉक्टर असेल, मी डॉक्टर होईल असं नाही. माझा बाप डॉक्टर असेल तर मला डॉक्टरची डिग्री घ्यावा लागेल. माझे वडील असेल
मला पण वकीलचे शिक्षण, तुम्ही म्हणता नाही माझा बाप डॉक्टर, मी पण डॉक्टर, मरण ना पेशंट, त्याला काय करावं लागेल, तुला शिक्षण घ्यावं. वकिलाचा पोरगा वकील होऊ शकत नाही, त्याला शिक्षण घ्यावं लागतं. तसंच जे गुण आणि कर्मानुसार, त्याचे दोन गोष्टी सांगितल्या, गुण आणि कर्म, हे त्याचं डिफाईन करतं. म्हणून भगवंताने हे दिलंय, आणि हे दिल्यानंतर भगवंत काय करतात, सृष्टीचे निपक्ष करतात. इथे भगवंताने जन्म द्या. आणि आजकाल जे भांडणं होतात ना एवढ्या वर्षात, जन्मामुळेच भांडण होतात नीच उच. पण गीतेमध्ये चातुर्वर्ण कसं दिलं त्याच्या, आता बघा ना आपल्या आजकाल जर पाहिलं आर्मीमध्ये सगळ्या जातीचे लोक आहेत, ब्राह्मणापासून A to Z. तर ते आर्मी कोण आहे, क्षत्रियामध्ये येते. जे नॉलेज देतात ते ब्राह्मण म्हणतात, जे रक्षण करतात त्यांना क्षत्रिय म्हणतात, जे कामगार वर्ग आहे त्यांना शूद्र म्हणतात, आणि जे बिझनेस करतात त्याला वैश्य म्हणतात. आता कंपनीमध्ये सगळ्या जातीचे लोक आहेत, ते काय झाले, शूद्र कॅटेगरी झाले. ते जातीवर नाही झाले, ते कशावर झाले, कर्मानुसार. डिफेन्समध्ये जातात तिथे सगळे झालेले आहेत, ते क्षत्रिय झालेले. आणि वैश्य म्हणजे जो बिझनेस कोणी करू शकतो तो वैश्य झाला. आणि इंटेलिजंट, नॉलेज, बुद्धी, जो समाजाला गायडन्स करतो त्याला काय म्हणतात, ब्राह्मण. म्हणजे सगळ्याला काय केलंय, त्याच्या जातीवर नाही, त्याच्या कर्माने आणि गुणाने आणि कर्मानुसार त्याला तिथे तिथे डिव्हाइड केलेले. आज बी आपण ते पाहू शकतो याच्यावर. म्हणून जातीवर न जाता गुण आणि कर्मावर गेलं पाहिजे, भगवंत इथे सांगतात. आता गेल्यानंतर इथे सृष्टीचे निष्पक्ष केल्यानंतर आता 14 नंबर श्लोकांमध्ये भगवंत काय करतात, हे कर्म मनुष्याला लागू होतात पण भगवंताला लागू होत नाहीत. कसे होत नाही, श्लोक नंबर 14 मध्ये, नमे मा कर्मानि लिप्पन्ति नमे कर्म फले स्पृहा इति माम योभिजानन्ति कर्मभिन सबद्धते. भगवंत काय म्हणतात, नमे कर्मानि लिप्पन्ति, माझ्यावर कोणत्या कर्माचा प्रभाव पडत नाही. नमे कर्म फलस्परा, मी कोण्या फळाची अपेक्षा करत नाही. इति माम योभिजानाति, पण जे माझ्या संबंधित आहे सत्य जाणतात. कर्मे न बंधते, ते कर्म फळाच्या पाशातून काय होतात, बंधत नाहीत किंवा बांधले जात नाही. श्लोक नंबर 14 मध्ये. म्हणून इथे आसक्ती रहित करून कार्य केलं पाहिजे. आणि मग भगवंताला काय करतात, जीवाच्या प्रती अजिबात काय करतात, भेदभाव करत नाहीत. इथे जे मनुष्य भेदभाव करतात ना, आता तुम्हाला एक उदाहरण देतो, सूर्यप्रकाश पडताना भेदभाव करतो का, तो म्हणतो काय हे या जातीचा आहे, या पंथाचा आहे, हे प्राणी, तो सगळ्याला देतो. पाऊस पडताना भेदभाव केला जातो का, हवा जाताना भेदभाव केला जातो का, भेदभाव कोण करतंय. मग सृष्टी सगळ्याला समान दृष्टीनं व्यवहार करते. दोष कोण आहे, सृष्टीमध्ये, देवामध्ये का मनुष्यांमध्ये. आणि लोक काय करतात, देवाला विनाकारण त्याच्यात वाढतात. देवानं तर ते सूर्यप्रकाशासारखे, हवासारखे, पाण्यासारखे ते सगळ्याला सन्मान देतात. आज पाऊस पडताना असं नाही म्हटले जे माझे इस्कॉनचे भक्त आहेत, हरे कृष्ण गीता वाचतात तेच या, नाही, सगळ्याला पाऊस पडतात. जसं ज्ञान देताना, आता मी इथं बिस्किट वाटत बसलो, जो उठून आला तर त्याला बिस्किट देईन, जो उठून बसला त्याला बिस्किटच भेटणार नाही. तसं भगवंत म्हणजे ह्या येथील तो देतात कृपा, तुम्ही कसे घेतात. मग आता इथे श्लोक नंबर 15 मध्ये भगवंत भेदभाव करत नाही, तर काय करतात, सगळ्यांना देतात. आणि मग गेल्यानंतर याच्या पहिले भगवंत काय म्हणतात, प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवाने माझे दिव्य स्वरूप जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हाचं अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे. तर इथे साधूचं लक्षण झालंय. 3 ट्रायंगल सांगितले मी. शास्त्र ज्ञान देत आहे, गुरु म्हणजे आता जे ज्ञान देतात, साधू म्हणजे याच्या पहिले कोणीतरी केले, आणि मग ते कोण येतं, तर मागच्या लोकांचं तू पदचिन्ह कर. आणि केल्यानंतर काय होशील, अर्जुना श्लोक नंबर 16 मध्ये सांगतात. आता श्लोक नंबर 16 पासून तो 24 मध्ये भगवंत ज्ञानाचे स्तर आणि त्याला कर्माची परिभाषा सांगतात. श्लोक नंबर 16 ते किती, 24 कर्माची सिक्वेन्स सांगतात. आता श्लोक नंबर 16 मध्ये काय सांगतात भगवंत, ऐका. कर्म काय, अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोक गोंधळून जातात. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो, आणि हे तू जाणल्यानंतर तू सर्व अशुभ मुक्त होशील. अशुभातून म्हणजे निगेटिव्हतून काय होशील, मुक्त. तर कर्म काय शास्त्रानुसार, आणि अकर्म काय पुण्याच्या पलीकडे, पाप पुण्याच्या पलीकडे. बरेच लोक काय होतात, गोंधळून जातात, कर्म कोणते, काय कर्म. मग भगवंत काय सांगतात 17 नंबर श्लोकामध्ये, कर्माची गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे
काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. आता 3 कर्माचं वर्णन इथं केलेले. तर कर्म काय आहे? शास्त्राला पालन करणारे, जे साधूनं सांगितलेला परंपरा आहे त्याला कर्म म्हणतात, ज्यांना पुण्य प्राप्त होते. विकर्म काय? पाप कृत्य, ज्या शास्त्राच्या विरोधात सांगितलेलं आहे त्याला. पण ह्या दोन्हीमध्ये रिॲक्शन्स येते. भगवंत काय म्हणतात? माझ्या प्रसन्नासाठी कर अकर्म, म्हणजे त्याला पाप पुण्याचं फळ लागत नाही. मग दिल्यानंतर इथे 19 नंबरमध्ये 18 मध्ये भगवंत काय म्हणतात? जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय. तो जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी दिव्य स्तरावरच स्थित असतो. हे कळायला का तुम्हाला श्लोक? जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो. कळालं का? सांगा भाऊ कोणाला? अरे अकर्मात कर्म, कर्मात अकर्म. हा, बुद्धिमान माणूस गोंधळ गेला का नाही तुमच्यापैकी? हे सर्व कर्मामध्ये काय असलं, मग्न असला तरी तो दिवस स्तरा. म्हणजे तुम्ही जे कर्म करतायत संसारामध्ये, म्हणजे तुम्ही जॉब करताय उदाहरणार्थ, पण ते जॉब कोणासाठी करतायत? कृष्णासाठी केलं अकर्म. पण तो जॉब तुम्ही स्वतःसाठी करता आता, तर त्याला काय म्हणतात? कर्म म्हणते. हा, आता तुम्ही अकर्म करतायत. अकर्म म्हणजे मी भगवंतासाठी करतोय, पण अकर्म करताना जसं आता माताजी लोक कुकिंग करतात, अकर्म म्हणजे भगवंतासाठी कुकिंग करतात, ते झाले अकर्म. पण ते अकर्म करीत असताना कर्म सुद्धा होतात त्यांच्याकडून. कसे? संसाराला ते भगवंताला भोगल्यानंतर प्रसाद कोणाला भेटणार आहे? तुम्हालाच भेटणार आहे बसल्या बसल्या. हा, वरतून म्हणतात भाजीत मीठ नाही. अरे गुणगान करायचं, काय फरक पडतो? जाऊ दे, तो विषय वेगळा. सांगायचं म्हणजे काय? अकर्मात कर्म, कर्मात अकर्म. म्हणजे तुम्ही जॉब करताना जर तुमची भावना अकर्म असेल तर रिॲक्शन लागत नाही. माताजी लोकांचे हे दोन्ही उदाहरण तुम्हाला तुमच्या लेवलला कळाले. जास्त जात नाही डीपमध्ये, नाहीतर आपला अध्याय होणार नाही. आता इथे भगवंत काय करतात? कर्माच्या बारीकी 16 ते 17 श्लोकांमध्ये कर्माच्या बारीक गोष्टी सांगतात. 16 ते 17 मध्ये आता ते वर्णन केलं. 18 मध्ये मनुष्याच्या कर्म आणि कर्माचं वर्णन करतात. श्लोक नंबर 19 ते 24 श्लोकांमध्ये कर्म आणि अकर्माचा विरक्तच्या एका कर्मयोगितीचे लक्षणं सांगतात. श्लोक नंबर किती? 19 ते 24. आता 19 मध्ये काय म्हणतात? यस्य सर्व समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्माना तमोहो पंडित बुधा. ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रियतृप्तीच्या इच्छारहित आहेत तो पूर्णपणे ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे. ज्ञानी साधू पुरुषाच्या मते या सर्व प्रकारचे कर्म करणारा मनुष्य कर्मफळ अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्मसात झालेले असतात. म्हणजे श्लोक नंबर किती? 19 मध्ये सांगतात आपल्या कर्मफळावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा पुरुष जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी वस्तुतः तो कोणत्याही सकाम कर्म करीत नसतो. श्लोक 20 मध्ये सांगितलेलं आहे. आता 20 मध्ये एक गोष्ट इथे खूप चांगली गोष्ट सांगतात भगवंत. काय सांगतात? साधण्याचा सर सांगतात. काय सांगतात? तक्ता कर्मफला संगा नित्य तृप्त निराश्रय कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति स. तर इथं 4 गोष्टी सांगितलेल्या आहे. एक तर पहिले काय? तक्ता कर्म फल संगा, आपल्या कर्मफळाचा सारी आसक्ती काय केली पाहिजे? त्याग केली पाहिजे. दुसरे काय सांगले? नित्य तृप्त निराश्रय, सदैव संतुष्ट राहतो आणि आपल्या जीवनात काय असतो? आनंदी जगत असतो. तिसरी गोष्ट काय? कर्मभिव प्रवृत्ती, सर्व प्रकारच्या कर्मात तो व्यस्त राहतो पण त्याला प्रभावित करत नाही. आणि चौथं काय? नैव किंचित करोती, तो सर्व काही सकाम कर्म करीत नाही. म्हणजे प्रत्येक कार्य काही कर्मकांडानुसार करत नाही, तर त्याचे काही कर्म असे असतात ते भगवंताला असतात आणि काही कर्म असे असतात ते सकाम कर्माला असतात. मग हे इथे साधण्याचा स्तर सांगतात. मग आता तुम्ही कर्म करताना सकाम कर्म करता निष्काम कर्म करतात, ह्या श्लोकांमध्ये सांगतात. आता श्लोक नंबर 21 ते 23 श्लोकांमध्ये सिद्ध अवस्था सांगितलेली आहे साधकांचे. असे जर कर्म केले त्याचे लक्षणं सांगतात. काय सांगतात? श्लोक नंबर 21
काढला? हा, निराशी यतरचितात्मा तक्ता सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कृणोतो अपि किल्बिषम. तर पहिल्या लाईन मध्ये काय सांगितलं? निराशी यतर चित्तात्मा, इच्छातून तू काय असतो? मुक्त होतो. दुसरी गोष्ट, संयमित मन आणि बुद्धी ठेवतो. त्यक्ता सर्व परिग्रह, स्वामी तत्वाची भावना काय होती? नष्ट करते. तिसरी गोष्ट, शारीरम केवलम कर्म, केवळ शरीर उदाहरणासाठी तो काय करतो? जॉब करतो. सकाळपासून संध्याकाळी SMBT ला जाण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. हां, किंवा आम्हाला सिन्नरला जाण्याची गरज नाही पडत, किंवा इकडे पांडू आपलं काय म्हणतात शिवड्याला जाण्याची गरज नाही. हां, शारीरम केवलम कर्म. हां, आर्मीमध्ये किंवा इकडे जाण्याची गरज नाही, केवळ शरीरासाठी. की तुम्ही किती केलं तुमचं सुनाम मुलं नाव नाही घेणार हो. भगवंत म्हणतात भक्तीमध्ये शारीरम केवलम कर्म, शरीर चालण्यापुरतं कर्म केली पाहिजे. ठीक आहे. कुर्नो अपि किल्बिषम, तो काय करतो? त्याला कोणत्याही प्रकारचं पाप लागत नाही. इथं भगवंत सिद्ध अवस्था सांगतात. हा, मग आता इथं भगवंत पुढच्या श्लोकामध्ये जा. यत इच्छया लाभ संतुष्टो द्वंद्वतीतो विमत्सर समसिद्ध पसिद्धो कृणोतपि न निबंधन्ते गतसंगस्य मुक्तस्य ज्ञान अवस्थित चेतसा यज्ञाचरता कर्म समग्र प्रविलीते. तर इथे सिद्धावा सांगलेले, जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो, द्वंद्वापासून मुक्त असतो, मत्सर करत नाही, तसेच यश अपयशामध्ये स्थिर राहतो, तो सर्व प्रकारची कर्म करीत असून त्याला कधी बद्ध होत नाही. गतसंग मुक्त असेल, जो मनुष्य प्रकृती गुणापासून अनासक्त आहे, पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे, त्याचे कर्म सर्वथा दिव्यते प्राप्त झालेले आहेत. श्लोक नंबर 23 मध्ये. आता श्लोक नंबर मध्ये 24 मध्ये भगवंत या सिद्ध अवस्थेचे 21 ते 23 श्लोकामध्ये काय सांगितलं भगवंताने? सिद्ध अवस्थाचे लक्षण सांगितलेले. जर तुम्हाला म्हणतो एखादं म्हटलं मला देव प्राप्त झाले, सिद्धी प्राप्त झाली, तर हे लक्षण आहेत का तुझ्यामध्ये? किती? 21 ते भगवंत सांगतो. आता श्लोक नंबर 24 मध्ये आध्यात्मिक चेतना आणि त्याचे गेलेले कर्म, आध्यात्मिक लक्ष कसे प्राप्त होतात याचं वर्णन भगवंत सांगतात. ब्रह्म अर्पण ब्रह्मर्हवी ब्रह्माग्नो ब्रह्महुतम ब्रह्म तेने गंतव्य ब्रह्म कर्म समाधीना. ज्याची आध्यात्मिक चेतना आहे त्याचं लक्ष सांगता काय? ब्रह्म अर्पण ब्रह्म हवीर, जो आध्यात्मिक साधण्यामध्ये आध्यात्मिक आहुती देतो असतो. पहिलं ब्रह्म अग्नो ब्रह्म हुताम, आध्यात्मिक व्यक्ती आध्यात्मिक कार्यामध्ये अग्नीमध्ये आपलं अर्पित करतो. ब्रह्मने ते वे गंतव्य, तो निश्चित भगवत धामाची प्राप्ती करतो. ब्रह्म कर्म समाधीनं, प्रत्येक कार्यामध्ये तो आध्यात्मिक कार्यामध्ये कसं असतो? तल्लीन असतो. हे आध्यात्मिक व्यक्तीचं लक्षणाचं वर्णन करतात. आता भगवंत आता ते कर्म कसे असले पाहिजे? यज्ञ दिलेला आहे, ब्रह्मार्पण दिलेलं आहे. तर श्लोक नंबर 25 ते 33 श्लोकामध्ये भगवंत काय करतायत? यज्ञाच्या द्वारे ज्ञानाची प्राप्ती कशी होती त्याचे सिक्वेन्स सांगतात. आता श्लोक नंबर 25 पासून तर 29 श्लोकापर्यंत विभिन्न देवतांची यज्ञाचं वर्णन करतात. कसं करतात? काढला श्लोक नंबर 25? काढलं? काय सांगा बघा, आता भाषांतरकडे बघा. पहिला श्लोक नंबर पहिला सांगितलंय, काही योगीजन देवदेवताच्या प्रित्यार्थ विविध प्रकारचे यज्ञ करून त्यांची उत्तम रीतीने उपासना करतात, आणि त्यातील काही जण परब्रह्म स्वरूप रूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. म्हणजे काय दिलेलं पहिल्या याच्यामध्ये? कर्मयोगी काय करतात? अनेक देवतांची यज्ञ करून देवताची पूजा करतात. दुसरं ब्रह्म उपासना. म्हणजे ब्रह्म उपासना म्हणजे काय? जे निर्गुण निराकर लोक आहेत, ज्ञानयोगी, ब्रह्म रूपामध्ये अग्नी ते आहुती देतात, पण त्या निर्गुण ब्रह्माला करतात. तिसरी गॅस्टिकारी सांगतात आता श्लोक नंबर 26 मध्ये. काय सांगितलेलं आहे? इथे इंद्रियांचं वर्णन केलेलं आहे. मनावर नियंत्रण असलं पाहिजे. काय असलं पाहिजे?
हा, यापैकी काही जण विशुद्ध ब्रह्मचारी राहतात. आता ब्रह्मचार्यामध्ये 2 कॅटेगरी, एक उपकुरु ब्रह्मचारी आणि नैष्टिक ब्रह्मचारी. नैष्टिक ब्रह्मचारी काय असतो, एक वस्त्र धारण करतो आणि लाल कपडा धारण करतो आणि तो अजीवन अविहितपणे राहतो, त्याला म्हणतात नैष्टिक ब्रह्मचारी. असा ब्रह्मचारी काय करतो, ब्रह्मचर्य पालन करण्याच्या पहिले तो तर्पण करतो. तर्पण करतो म्हणजे काय, मी समाजासाठी मेलो, आता लाल कपडे घातले, त्याला म्हणतात. म्हणजे त्याला एक वस्त्र राहते, म्हणजे असं धोती घालत नाही, त्याला नैष्टिक ब्रह्मचारी. तो समाजाशी संपर्क ठेवत नाही, नातेवाईकाशी कोणाशी संबंध ठेवत नाही. जरी कोणी दिसलं तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भाव नसतो, हे नाद, कारण त्यानं तर्पण घाल, म्हणजे याचा अर्थ तो समाजासाठी मेलाय. दुसरं उपकुरु ब्रह्मचारी. उपकुरु ब्रह्मचारी म्हणजे तो पुढे ग्रस्त आश्रम शिकवू शकतो. ग्रस्तनंतर आपले ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यासी. पण इथं भगवंत जे वर्णन केलं विशुद्ध ब्रह्मचारी सांगतात. आता ह्या वर्णन केल्यानंतर ब्रह्मचारीची कॅटेगरी काय असली पाहिजे, त्यांना साधना कशी केली पाहिजे त्याचं वर्णन सांगतात. त्याने श्रवण आधी जे विशुद्ध ब्रह्मचारी श्रवण करतात कोणाचं, वेदांचं. आणि इंद्रियांची काय करतात, इंद्रिय आणि मानसिक रूपी संयमी आग्नेय काय करतात, आहुती देतात. म्हणजे श्रवणाद्वारे त्याचे इंद्रिय, मन, इच्छा काय करतात, त्या श्रवणाद्वारे दमन केलं. आणि काही जण नियमाचं पालन करून ग्रस्ताश्रमीमध्ये जे सेकंड कॅटेगरी, सेकंड, आता इथे ब्रह्मचारी तुम्ही पण आहेत. एक पत्नी धारण करणं म्हणजे ब्रह्मचारी. स्त्रियांना पण एक पतिव्रता राहणं म्हणजे ती पण ब्रह्मचारीने पालन केले जाते. पण ते त्यांचे इंद्रिया काय करतात, इंद्रियतृप्तीमध्ये आहुती देऊन नाही का पुत्र जन्माला घालतात. पुत्र जन्म घालणं म्हणजे इंद्रियतृप्ती नव्हे, तर तुम्ही ब्रह्माजीच्या प्रजापती प्रजा पालन करून सृष्टीला चालवतात. पण ती प्रजा कशी निर्माण केली पाहिजे, ब्रह्मचेतनेमध्ये असली पाहिजे. लक्षात येतं तुमच्या का जड चाललंय थोडं, नाही हा. तर तेव्हा ती ग्रस्ताने जेव्हा असे संतान जर निर्माण केले धार्मिक, तर ती आहुती इंद्रियतृप्तीमध्ये दिली. आणि ब्रह्मचार्याचं काम आहे ईशुद्ध श्रवण केल्यानंतर त्या दोघांना आहुती दिली, यांचं वर्णन केलेले. तिसरी कॅटेगरी 27 नंबर श्लोकांमध्ये भगवंत काय म्हणतात, मन आणि इंद्रियाच्या संयमाद्वारे साक्षात्काराच्या प्राप्तीसाठी इच्छुक असणारे अन्य योगी जन इंद्रिय आणि प्राणांचा सर्व क्रिया आहुती रूपामध्ये नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये काय करतात, अर्पण करतात. इथे भगवंत काय करतात, बाह्य क्रिया नाही सांगत, मनातल्या क्रिया अर्पण करायला सांगतात. बरं ठीक आहे. आणि 28 श्लोकामध्ये सांगतात, काय सांगतात, कठोर वृत्ती धारण करत नाही जण आपल्याकडील द्रव्याचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांग योगाच्या पद्धतीने आचरण करून, किंवा काही जण दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होऊन वेद अध्ययन करून प्रबुद्ध होतात, याचं कॅटेगरी देतात. श्लोक नंबर 29 मध्ये भगवंत काय सांगतात, या व्यतिरिक्त काही इतर लोक समाधीस्थ राहण्याकरता प्राणायाम पद्धतीचा अवलंबन करतात. ते प्राणवायूची अपान वायूकडे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये किती वायू माहिती आहे तुम्हाला, 19 प्रकारचे वायू आहेत. म्हणजे तुम्ही शरीर चालवण्यासाठी श्वास घेतात, जांभळी देण्यासाठी एक वायू असतो, पोटांमध्ये जे खातो त्याला अपान वायू मानतात. ठीक आहे. पुन्हा कानातून जे असे एकूण दिले, त्याच्यानंतर तुम्ही जे मलमूत्र त्याग करता त्यासाठी एक अपान वायू असतो जे आपण करतो. तर असे वायू, आणि जेव्हा तुम्ही मृत होतात एक वायू शेवटी जातो, तो बॉडीला फुगवतो. मग म्हणून 12 तासाच्या आत नाही का, ते पुढच्या अध्यायामध्ये 16 अध्यायामध्ये ते येईन डिटेल्समध्ये. जेव्हा तुम्ही बॉडीचं 12 तासाचा अंत्यसंस्कार नाही केलं तर बॉडी फुगती. तर तो एक शेवटचा वायू काय करतो, त्या बॉडीमध्ये प्रवेश करून काय करतो, त्या बॉडीला फुगवतो. तुम्ही कधी पाण्यावर बॉडी तरंगली पाहिजे तर ती वायू आतमध्ये प्रवेश करतो. तर अशा 19 प्रकारच्या वायूचं वर्णन इथे करतात. तर तेवढं आपल्याला वेळ नाही, म्हणून इथे जे वायू काय होतात, जी दूषित वायू खालची, त्या वायूला काय करतात, योगी लोक वरती नेतात आणि मग ब्रह्मरुंद्रातून त्याचं छेदून तो धामात निघून जातो. तर असं ह्या श्लोकावर खूप दिलेले. तर शेवटी इथं काय म्हणतात, प्राणवायूची अपान वायूमध्ये आणि अपान वायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात. म्हणजे खालचा जो घाण वायू आहे तो आतमध्ये शुद्ध वायूमध्ये दूषित करून प्राणाला सोबत घेऊन जातात. आणि शेवटी संपूर्ण श्वासाचं थांबवून समाधी अवस्थेत राहतात. याचं उदाहरण कोण आहे, ध्रुव महाराज. 6 महिने त्यांनी काय केलं, खडतर तपस्या केली आणि आपल्या श्वासोश्वासाने सगळ्या सृष्टीला कंट्रोल केलं होतं. ठीक आहे. थांबून अन्य लोकांमध्ये आहार नियमाचं करून प्राणवायूचा प्राणवायूमध्ये यज्ञ अर्पण करतात. हे कोणासाठी, अष्टांग योगी लोकांचं वर्णन करतात श्लोक नंबर 29 मध्ये. आणि 30 मध्ये भगवंत आता
29 मध्ये विविध यज्ञाचं वर्णन विविध लोकांचं केलेलं आहे. आता श्लोक नंबर 30 ते 33 मध्ये यज्ञाचा उद्देश सांगतात भगवंत. किती हे श्लोक आता पुढच्या वेळेस घ्यायचे का आपण का माताजी कारण आता राहिले किती 10 श्लोक राहिले. बाउन्स होता स्पीड मध्ये घेऊ 5 मिनिटात फास्ट होऊन जाते. हा ठीक आहे पुढच्या वेळेस अध्याय राहणार नाही. हे का बरं तुम्ही घरी गेल्यानंतर वाचवा म्हणून. तुम्हाला रेडीमेड दिलं तर तुम्ही आळशी होऊन जाता ना. हा म्हणून घ्या. हा मी घेणार आहे याला डीप मध्ये घेणार आहे. आणि वाढू ना तुम्ही समाधीच्या अवस्थेत जाऊ नका. हा इकडे माताजी लोक पण चाललेत प्रभूजी लोक चाललेत. ठीक आहे. आता श्लोक नंबर 30 ते 33 मध्ये भगवंत यज्ञाचा उद्देश सांगतात. आता तुम्ही जे करता कार्य त्याचा उद्देश क्लिअर असणं महत्वाचं आहे. ठीक आहे. काय सांगतात 30 नंबर मध्ये भगवंत सांगतात यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणारे सर्व यज्ञकर्म पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अविष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती होतात. किती श्लोकांमध्ये असे यज्ञ जर तुम्ही केले मागच्या सिक्वेन्स मध्ये सगळे पाप काय होतात नष्ट होतात आणि सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती होतात. आणि म्हणून श्लोक नंबर 31 मध्ये भगवंत सांगतात हे कुरुश्रेष्ठ अर्जुना यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकांमध्ये किंवा जीवांमध्ये कधीच सुख प्राप्ती करू शकत नाही. मग पुढील जन्माविषयी काय सांगायचं तुला काय सांगू शकतो. तर तुला यज्ञ तर करावं लागतं पण तू यज्ञ कोणत्या प्रकारचे करतो मग ती यज्ञाची कॅटेगरी मागे सांगितलेली. मग केल्यानंतर भगवंत आता श्लोक नंबर 32 मध्ये ह्या लोकांमध्ये किंवा येत नाही तर यज्ञाचे विविध प्रमाण सांगतात. वेदांमध्ये काय सांगितलेले विविध प्रकार कसे सर्व प्रकारचे विविध प्रकारचे यज्ञ वेद संमत आहेत आणि ते विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत. याप्रमाणे त्यांचे स्वरूप जाणल्यावर तू मुक्त होशील म्हणून तो काय कर यज्ञ जाण. आणि मग श्लोकांमध्ये यज्ञाचे वर्णन करतात. काय सांगतात श्लोक नंबर 33 मध्ये त्याचंच कॅटेगरी देतात. द्रव्ययज्ञ हे परंतु केवळ द्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. आता हे पाहता सर्व कर्मयज्ञाचे पर्यावसन दिव्य ज्ञानामध्ये मध्ये होते इथे दिलेले. आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद नायक या श्लोकाला खूप छान हे देतात. आता ह्या ज्ञानाला समजायचं असेल बाबा एवढं आता तुम्ही पल्ले पडलं नाही तुम्ही म्हणले ले मला श्लोक जड चाललेला आहे. मग अर्जुनाच्या मनात आलं भगवान तर तुम्ही एवढं सांगितलं माझ्या काहीच पल्ले पडलं नाही. अर्जुनाच्या पडलं नाही तर आपल्या काय पडणार. मग भगवंत म्हणतात हे तुला ज्ञान समजायचं ना मग ह्या याच्याकडे तद्विधी प्रणिपाते ना परिप्रश्नेने सेवया उपदेशन्ते ज्ञान उपदेशन्ते ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिना. काय कर अर्जुना आध्यात्मिक गुरुकडे जा सत्य जाणण्याचा प्रयत्न कर. कसा कर नम्रपणे त्यांना प्रश्न विचारून. तुला नाही समजले ना नंतर प्रश्न विचार पण ते प्रश्न केल्यानंतर काय पहिले सेवा कर. सेवा कर आणि असा आत्मसाक्षात्कारी तुला काय करेन ते दिव्य ज्ञान प्रदान करेन आणि ज्यामुळे तू हे तत्व काय करशील समजून घेशील. नाही तोपर्यंत समजणार नाही. मी किती जरी डीप मध्ये सांगितलं ते पल्ले पडणार नाही. तर तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या या श्लोकामध्ये. पहिली कोटी काय तद्वती परनिपाते ना त्यांना शरणागत होय पूर्ण असा मला या व्यक्तीवर विश्वास आहे. गेल्यानंतर काय परिप्रश्न ना सेवा. पहिले प्रश्न कर आणि ते सांगितल्यानंतर सेवा म्हणजे त्याने सांगितलेलं ते फॉलो कर. आणि जेव्हा हे 3 कॅटेगरी नंतर ते गुरु काय होतं प्रसन्न होऊन तुला ज्ञानीनं तत्व ते तत्व तुझ्या डोक्यात घालून देतील. तोपर्यंत भेटणार नाही. अर्जुनाला हे मनात होतं आणि मग हे दिल्यानंतर आणि हे केल्यानंतर भगवंत 35 नंबर श्लोकांमध्ये सांगतात गुरुकडे गेल्यानंतर शरणागती जिज्ञासा आणि सेवाद्वारे तुम्ही ते ज्ञान समजा. आणि मग हे जाणल्यानंतर ज्ञान जाणल्यानंतर काय होईल तर इथे श्लोक नंबर 35 ते 38 मध्ये या ज्ञानाचा परिणाम आणि महिमा सांगतात भगवंत. काय सांगतात म्हणजे रिझल्ट सांगतात. जर तू गुरुकडे ज्ञान घेतलं तर तुझ्या जीवनात काय फरक पडणार हा प्रश्न असू शकतो ना.
आणि मग त्याची महिमा सांगतात. पहिली गोष्ट श्लोक नंबर 35 मध्ये भगवंत काय म्हणतात, आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडून वास्तविक ज्ञान प्राप्ती झाल्यावर तू मोहित होणार नाही. म्हणजे मोहग्रस्त काय होईल, नष्ट होईल, तुझ्या जीवनातलं मोह नष्ट होईल. दुसरी गोष्ट काय, श्लोक नंबर, कारण या ज्ञानाद्वारे सर्व प्राणी परमात्माचे अंश आहेत, अर्थात माझे आहेत हे तू पाहू शकशील. म्हणजे तुला सगळीकडे काय दिसेल, मी तुला अनुभव दिसेल. दुसरी कॅटेगरी म्हणजे शुद्ध दृष्टी होईल. पहिली ह्या श्लोकांमध्ये दोन गोष्टी, एक तर मोह नष्ट होईल, दुसरी गोष्ट काय होईल, शुद्ध नजर होईल तुझी. तुझी चेतना कशी होईल, शुद्ध. तू सगळ्याला भगवंत पाहत, म्हणजे तू भेदभाव नाही करणार, कोणाकडे भोग नाही पाहणार, तर शुद्ध. तिसरी गोष्ट 36 श्लोक नंबर मध्ये काय सांगते, तू जरी सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी असला तरी ह्या दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होऊन तू दुःखरूपी महासागरात पार करण्यास समर्थ होशील. ह्या श्लोकांमध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत भगवंताने. एक तर म्हणजे काय, पाप्यातला पापी जरी असेल पाप नष्ट होईल, आणि दुसरं काय, दुःख, जी दुःख भोगतं ना, पापामुळे दुःख भेटतं. आपल्याला जे दुःख भेटते त्याचे कारण कोणते, दोन येतात. म्हणजे तुमचं आनंदाने जीवन जगत असेल तर पुण्य नष्ट होत चाललंय, आणि तुमच्या जीवनामध्ये दुःख भोगत असेल तर पाप नष्ट होत चालले. तर भगवंत या श्लोकामध्ये दोन गोष्टी सांगतात. एक तर म्हणजे काय, पाप नष्ट होईल आणि दुःखातून तू पार करून जाशील, तुला दुःख भेटणार नाही. तिसरं श्लोक नंबर 37 मध्ये भगवंत म्हणतात की कर्मफळ आहेत ना, ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सर्पण भस्मसात करून टाकतो, त्याचप्रमाणे हे अर्जुना ज्ञानरूप अग्नी सर्व प्रकारच्या कर्मबंधनात भस्मसात करून टाकतात. म्हणजे भगवंत काय तर ह्या ज्ञानानं कर्मफळातले जेवढे तुम्ही कर्म केलेत ना ते जळून नष्ट करतात. याचं उदाहरण कोण आहे, अजयमेळाचं. अजयमेळ सगळ्यात पापी होता, पण भगवंताने त्यांनी जशी भगवंताची भक्ती चालू केली, नाम जप केला, भगवंताने त्याच्या जीवनातले सगळे पाप काय केले, जळून भस्मसात केले. परत अजयमेळाने डायरेक्टली भक्ती केली का, नाही. कशी केली, इनडायरेक्टली. त्याने कोणाचं नाव घेतलं, नारायणचं नाही, त्याच्या पुत्राचं नाव घेतलं. म्हणजे उच्चारण कोणाचं केलं, पुत्राचं केलं. पण भगवंतानं काय पाहिलं, कारण ओरिजिनल नाव तर माझं आहे, भले यानं पुत्रच घ्या, पण माझं तर नाव पुकारलं ना. भगवंतानं काय केलं, मागच्या जन्मातले, वर्तमान आणि भविष्यातले सगळे पाप काय केले, डिस्ट्रॉय केले. म्हणून इथं भगवंत काय करतात, सगळे प्राकृत म्हणजे काय, ए टू झेड पाप नष्ट करतात भगवंत, आणि कर्मबंधन नष्ट करतात. पण परंतु ह्या कर्मामध्ये, त्या ज्ञानामध्ये, त्या प्रॅक्टिसमध्ये डीपमध्ये जाणं गरजेचं आहे. वरची वर चालणार नाही. ओलर जर लाकडं असेल, तुम्ही किती पेटवण्याचा प्रयत्न करता, ते जळतील का, नाही. त्याला सुकल्यानंतर जसं जळून भस्मसात होतं, तसं आपल्याला ओलं राहिलं आपल्यामध्ये तर ते होणार नाही. आपल्याला काय करून पूर्ण ड्रायनेस व्हावं लागेल, तेव्हा ते कर्म जळून भस्मसात होते. आणि मग गेल्यानंतर इथे 38 श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, हे जर घेतल्यानंतर अर्जुना जर भगवंत केल्यानंतर काय होईल, पवित्र होईल. श्लोक नंबर 38 मध्ये, या जगामध्ये दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि बुद्धांत असे इतर काही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धीचे परिपक्व फळ आहे. आणि मग भक्ती योगाच्या आचरणामध्ये निपुण झालेला साधक योग्य समय स्वतःमध्ये या ज्ञानाचा आस्वादन करतो. त्याला दुसरीकडे आपोआप इनबिल्ट त्याच्यामध्ये ते ज्ञान काय होते, रिव्हील होते. दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित हो, म्हणजे त्याच्या हृदयामध्ये ते ज्ञान आपोआप येते, आणि इथे गेल्यानंतर तो पवित्र होतो. आणि पवित्र कसं होतो, एक शब्द वापरले इथे, न ही ज्ञानेन सदृशम पवित्रम विद्यते तम संयम योग समसिद्धी. हा शब्द खूप महत्वाचा आहे. योग समसिद्धी म्हणजे काय, मॅच्युअर होते. एकच गोष्ट आहे, जसं आंबा आहे ना, आंबा जो कच्च्या कैरीचा तोडला तो पिकणार नाही, पण त्याने नुसतं झाडाला जर धरून ठेवलं आपोआप पिकून राहतो. तसं तुम्ही भक्ती मार्गामध्ये नुसतं धरून राहिले, सत्संगामध्ये आले, गीता ऐकली, प्रसाद खाल्ला, 1-2 माळा केल्या, नुसतं धरून राहिले तरी आंबा जसा झाडाला पिकून जातो, तसंच व्यक्ती जर सत्संगामध्ये राहिले तर एक दिवस परिपक्व फळ होते. लक्षात येते. पण एकच आहे, त्या कैरीनं त्या आंब्याला सोडायचं नाही. कैरीनं सोडलं रे सोडला, मग तो पिकत नाही. मग तुम्ही त्याला किती भुसा घाला, नाही तर पावडर मध्ये घाला, नाही तर काय नाही, तो अर्धवट. एकच, सोडायचं नाही. आमच्या गौरामपूरने एक उदाहरण दिलं होतं, बस लगे रहो यार, पक जाओगे, टेंशन क्यों ले रहे, क्या है,
पकडे रहना, छोडना नाही, फेबिकॉल का जोड आहे. म्हणून भगवंत दिव्य ज्ञान खूप सांगतात. याच्यावर लय सुंदर बोलण्यासारखं. आणि मग हे गेल्यानंतर भगवंत म्हणतात श्लोक नंबर 39-42 मध्ये ज्ञान प्राप्तीची श्रद्धाची भूमिका वर्णन करतात. आता ही श्रद्धा सांगतात भगवंत. काय सांगतात? कशी श्रद्धा असली पाहिजे आणि ज्याची श्रद्धा नसेल त्याचं काय वाटलं होतंय भगवंत ते पण सांगतात. हा, श्रद्धा लभते ज्ञानम तत्परता संयते इंद्रिया ज्ञान लब्धा परम शांती अचिरेण बिगच्छन्ति. भगवंत म्हणतात श्रद्धा लभते ज्ञानम, ह्या ज्ञानावर श्रद्धा असली पाहिजे. मी घसा कोरडा केला आणि तुमची श्रद्धा नसेल, भाऊ प्रभूजी काही हवेत गोळ्या मारतात, भगवंत काही बोलतात, असं काय शक्य आहे का? नाही. श्रद्धा लभते ज्ञानम घेतल्यानंतर काय? तत्पते संयते इंद्रिया, त्यांना समर्पित झालं पाहिजे. इंद्रिय काय होतं? संयमित केली पाहिजे. ज्ञान लब्धा परम शांती, त्याला काय होतं? ज्ञान जर भेटलं त्याच्या जीवनामध्ये परम शांती होती. आणि अभिगच्छन्ति म्हणजे तो आध्यात्मिक जीवनाची प्राप्ती करतो लगेच. मग अर्जुन म्हटलं एखाद्या नाही जर झालं तर मग भगवंत अज्ञश्रद्धानस्य संशयात्मा विनश्यति नायम लोकस्थित न परो न सुखम न संशयात्मनाम. भगवंत काय म्हणतात? अज्ञ श्रद्धानस्य तथापि प्रामाणिक शास्त्राविषयी संशय असणारे अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्य भगवत भावनेची प्राप्ती होत नाही. म्हणजे काय होते? संशयात्मा विनश्यति, विनश्यति म्हणजे तो काय होतो? नष्ट होतो. नायम लोकस्ति न पर न सुख, ह्या जगामध्ये तो सुखी राहत नाही आणि वरच्या लोकांमध्ये तो सुखी राहू शकत नाही. याचा जर डाऊट घेतला तर इथं सुद्धा सुखी नाही आणि वरच्या लोकात पण सुखी नाही. इथं भगवंत सांगतात श्लोक नंबर 40 मध्ये. आणि मग केल्यानंतर ज्ञान कोण प्राप्त करू शकते? 39 मध्ये. आणि ज्ञान कोणी प्राप्त करू शकत नाही? 40 मध्ये सांगितलेले. आणि 41 मध्ये भगवंत काय करतात? ज्ञान कोणाला भेटू शकत नाही ते सॉरी याला सांगितलेले. कशाला सांगितलेले? 39ला सांगितलेले. श्रद्धाची भूमिका म्हणजे श्लोक नंबर 39-42 मध्ये ज्ञानाची श्रद्धेची भूमिका केलेली आहे. आणि त्याला कोण ज्ञान प्राप्त करू शकत नाही 40 मध्ये वर्णन केलेले. आता 41 मध्ये भगवंत काय करतात? कर्मबंधनातून मुक्त होण्याचा सूत्र सांगतात. फॉर्मल शेवटी अल्टिमेट भगवंताला भगवंत काय करतात? अर्जुनाला सांगतात की तू आता कर्म म्हणून कसा मुक्त होशील? आपल्या कर्मफळाचा त्याग करून जो भक्ती योगामध्ये युक्त कर्म करतो. खूप महत्वाचं आहे बघा. योग संन्यास्त कर्माना ज्ञान सिंचित संशया आत्मवंतन कर्माने निभंती धनंजया. आपल्या कर्मफळाचा त्याग करून जो भक्तियोग युक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचा संशय नष्ट झालेला आहे तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. याप्रमाणे हे धनंजया तो कर्मबंधनातून बद्ध होत नाही. तस्मात् ज्ञान संवृत्ता हृदयस्थ ज्ञान सीन आत्मिना छित्वेन संशया योग उत्तिष्ठ भारता. योग उत्तिष्ठ भारता. म्हणे अर्जुना काय कर? उठ. आज्ञामुळे तुझ्या हृदयातला संशय उत्पन्न झालाय. त्या ज्ञानरूपी शास्त्रानं काय कर? कापून टाक. आणि योगयुक्त होऊन काय कर? युद्ध कर. भगवंत म्हणतात आता सगळे कर्म जळून भस्म. कशाला एवढे करतो? तू ज्ञानरूपी तलवार घे आणि तुझ्या कर्मबंधनाचं काय करतो? काय कर? छाटून टाक आणि युद्ध कर. केल्यानंतर अर्जुनाच्या मनात एक प्रश्न आलाय. काय प्रश्न आलेला आहे? की आता भगवंताच्या ह्या प्रश्नावर काय विचारतात? मग त्याला कर्म संन्यास म्हणतात. की भगवंता तुम्ही म्हणतात तलवार घेऊन तोड, पण हे कर्म संन्यास कसा घ्यायचा? याच्यातून विरक्त कसं व्हायचं? तुमचं सांगणं सोपं आहे पण घर सुटत नाही हो, जप होत नाही, गीता वाचणं होत नाही. मग आता मी काय केलं पाहिजे? मग भगवंत आता अर्जुन पहिल्या श्लोकापासून 5व्या अध्यायामध्ये आता भगवंत कर्म संन्यास योग सांगतात. आणि ह्या ज्ञानाला भगवंत शिलप्रपाद नाव देतात कृष्ण भावना भावित कर्म. आणि त्याची श्लोक याच्यामध्ये श्लोक आहेत 29.
आणि 29 श्लोकामध्ये शांतीचं सूत्र भगवंत देतात. ज्याला शांती पाहिजे, सुख शांती समाधान पाहिजे ना, शांताराम शांती, शांती बंगला, शंतनू नाव ठेवून नाही तर भगवंत इथं फॉर्म्युला सांगतात. आणि ह्या अध्यायामध्ये केवळ 29 श्लोक पॅकेज देतात भगवंत. आणि ह्या श्लोकाचं जसं मेमरी कार्ड आहे ना, पहिले हार्ड डिस्क असायचे, हार्ड डिस्कमध्ये भरपूर असायचं ते मेमरी कार्ड देतात. भगवंत काय करतात, एवढी मेमरी कार्ड घे, तुला भरपूर काय भेटून जाईल. आणि त्याला 5वा अध्याय आपण पुढच्या वेळेस पाहूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय. जगत